अमरावती माझा न्यूज. लाभार्थ्याला घरकुलचा जर हप्ता काढायचा आहे तर त्यानं ग्रामपंचायत रीतसर ग्रामपंचायत आली पाहिजे आणि ग्रामपंचायतून त्याचं नाव जायला पाहिजे तिथं. म्हणजे पैशाची मदत घेणारे जे घेणार ते ग्रामपंचायत समजत नाही. बरेचसे लोक थोडी आता बरेचसे लोक डायरेक्ट येऊन राहिले तर पंचायत समितीत गर्दी करून राहिले, पैसे घ्या करून राहिले, घरं बांधून नाहीत राहिले आणि इथं येऊन पैसे देऊन ते पैसे काढून राहिले. जे घर बांधत नसतील ते पैसे देऊ नका. कोण म्हणतो तुम्हाला चुकीचे कामं करा म्हणून? आणि नियमानुसार कामं करा, नियमानुसार. नियमानुसार लाभार्थ्यांना ग्रामपंचायतमध्ये आले पाहिजे. पंचायत समिती डायरेक्ट यायलाच नाही पाहिजे पैसे घेऊन. याच्या साहेब काही एजंट तयार होऊन राहिले, एजंट तयार झाले. त्याच्यात भरपूर एजंट तयार झालेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये कोणाकडे जाईल ते? आपण बैठक लावू त्याच्याबद्दल. आपण बैठक लावू त्याच्याबद्दल. विलास भाऊ, ग्रामपंचायतमध्ये कोणाकडे जातील? सचिव सरपंच असते, ग्रामपंचायत कुळब असतात. लोक पाहून घ्या, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. सरपंच जात नाही, सचिव येत नाही, चपराशी येत नाही. साहेब, माझा प्रश्न आहे सरपंचाबद्दलच आहे. मला पहिलं हे सांगा की कोणत्याही अर्जावर किंवा अहवालावर किती दिवसात नियमानुसार कारवाई व्हायला पाहिजे? 15 दिवसात, 3 हप्त्यात, 1 महिन्यात. माझ्या गावात सरपंचाने भ्रष्टाचार केलेला आहे, तो सिद्ध झालेला आहे. व्हिडिओ साहेब आहेत. 3 प्रकरणं आहेत. एक उपविभागीय अधिकारी यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करा अशी मी त्यांना हे केलेली आहे. साहेब, प्रश्न पूर्ण आहे का? उपविभागीय अधिकारी यांची फसवणूक केल्याबद्दल सरपंच गुन्हे दाखल करा म्हटलंय. ते त्याच्यात सिद्ध झालेलं आहे. तरी अजूनही त्यांनी गुन्हे दाखल केले नाही. गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न पहिला. ग्रामपंचायत शिवर, ग्रामपंचायत शिवर, ग्रामपंचायत शिवर. हा, ग्रामपंचायत शिवर. गुन्हे कोण दाखल करणार? ग्रामपंचायत शिवर. हा, आपले हे आहेत का? कोण आहे ते? मग जबाबदारी कोणाची सांगा मला? जबाबदारी जाधव. गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी कोणाची हे सांगा पाहिजे. काय होते बा, मी काय म्हणतो तुम्हाला भाऊ, तुमच्या गावाचा विषय आहे. गावचा काय गावचा? तुमच्या गावाचा विषय असेल, त्या गावाच्या सरपंचाचं नाव घ्या. किंवा कसं होतं, इथं सरपंच लोक भरपूर आहेत. कसं होतं, यांच्या म्हणजे याला फेक पोचते ना. मी सर्व सरपंचाला म्हणून राहिलो काही नाव घ्या ना. आता जसं या माणसाचं नाव घेतलं बरं पडलं. ग्रामपंचायत शिवर नाव घेतलं बरं पडलं. नाव घ्या. ग्रामपंचायत शिवर बुद्रुक मंगलाताई माणिकराव देशमुख सांगितलं ना. मंगलाताई माणिकराव देशमुख यांच्यावर कोण आहे? सचिव सध्या मुरकडे मॅडम आहेत का? मॅडम आहेत का? मुरकडे मॅडम आहेत. या 2 मिनिटं इकडे. तसा चपराशाने आपल्याकडे घोटाळा केला. पहिल्या याच्यात त्याला सिद्ध झाला, त्याच्यावर त्याला ठराव केला की 1 मिनिट माफ करेल. परत घोटाळा केला. त्याला त्यांची ऑर्डर आहे की त्याला काढून टाका, अजूनही काढून टाकणार नाही. मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? माईक चौकशी कसली चौकशी? सर, माझ्या आधीचं प्रकरण आहे. विस्ताराधिकारी सर्व हे बघा, मी तुम्हाला सांगतो मॅम, कालही आम्ही त्या सभेला होतो ना, तिथं काय म्हणतात माहीत आहे का? मी आज 2च महिने झाली आली. हे माझ्या आधीचं आहे, मग आता आधीचं आहे, परवाचं आहे, नाही साहेब, हे तर उत्तर गट विकास अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे ना. त्यांचा थोडे विषय आहे तो सरपंचाचा. मग गट विकास अधिकाऱ्यांचा आहे तो. ठीक आहे ना, ते देतो. यामध्ये तुम्ही ज्या तक्रारी केलेल्या होत्या त्याची रीतसर चौकशी झाली. अहवाल सादर झाला. अहवाल वरिष्ठाकडे सादर झाला. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला निर्देश देण्यात आले सरपंचाच्या विरुद्ध 39चा प्रस्ताव सादर झालेला आहे. 39चा प्रस्ताव सादर झालेला आहे. त्या याच्यावर कार्यवाहीसाठीचा आम्ही पत्र सुद्धा दिलेलं आहे. पंकज भाऊ, ग्रामपंचायत कारवाई करेल का? आम्ही करणार. कर्मचारी ग्रामपंचायतीचा आहे. आम्ही दिलेलं आहे. ग्रामपंचायतीला कारवाई करणं अपेक्षित आहे. ग्रामपंचायत कर्मचारी हे करेल.
कारवाई सरपंचावर तुम्ही करा